विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सायन्स विज्ञान हा विषय बघत आहोत आणि 21,000 प्रश्नसंचामधील विज्ञान हा सायन्समधला बायोलॉजी हा टॉपिक बघत आहोत। त्यातीलच पहिला टॉपिक आहे प्राण्यांचे वर्गीकरण। हा पहिला भाग बघत आहोत। तर चला एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण यानंतर आपण बायोलॉजीची संपूर्ण सिरीज बघणार आहोत। ठीक आहे, चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली आहे? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे। आणि कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्तभिसरण प्रणाली आहे? तर आर्थ्रोपोडा ऑप्शन क्रमांक 1 या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। खालील जोड्या जुळवा। संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे। सस्तन प्राण्यांचे प्रकार दिलेले आहेत, त्याचे उदाहरण दिलेले आहेत। तर ए दिला आहे थैली असलेले सस्तन प्राणी। थैली असलेले सस्तन प्राणी कोणते आहे? मॅक्रोपस। उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? टेरोपस। दात नसलेला सस्तन प्राणी त्याला काय म्हणतात? ब्रॅडिपस। आणि मुंग्या खाणारा सस्तन प्राणी काय म्हणतात? त्याला मनीस। तर पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। A चं 2, B चं 4 आणि C चं 1, D चं 3। प्रश्न क्रमांक 3 बघत आहोत। आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? संयुक्त गट मुख्य नोव्हेंबर 2023 हा प्रश्न आहे। आणि त्याचे मुख्य गुणधर्म कोणते कोणते आहेत? तर अ दिलेला आहे सर्वात मोठी फायलम, ब दिला आहे स्केलेटन चिटिनने झाकलेले आहेत, आणि खंडित शरीर, द्विपक्षीय सममिती शरीर। तर चारही विधान बरोबर आहेत। ते चारही विधान गुणधर्म दिलेले आहेत आर्थ्रोपोडाचे। तर ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे। अ, ब, क व ड। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। गांडुळाचे निर्वाहन करणारे अवयव। संयुक्त गट मुख्य नोव्हेंबर 2023 हा प्रश्न आहे। आणि गांडुळाचे निर्वाहन करणारे अवयव कोणते कोणते आहेत? तर गांडुळाचे निर्वाहन करणारे अवयव फक्त सिटेय। पर्याय क्रमांक ऑप्शन दिले होते पॅरापोडियम व प्रोग्लॅटिडस आणि सिटे ड सुडोपोडिया। तर काय आहे? गांडुळाचे निर्वाहन करणारे कोणते अवयव आहे? सिटे। काय आहे? सिटे। प्रश्न क्रमांक 4चं पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5 बघत आहोत। अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे? अपृष्ठवंशी प्राण्यांचा सर्वात मोठा गट कोणता आहे? तर ऑप्शन दिले आर्थ्रोपोडा, पेरिफेरा, मोलुस्का, एकिनोडर्माटा। तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? मोलुस्का। अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे? मोलुस्का। प्रश्न क्रमांक 6 बघत आहोत। शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास आहे? शंखशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे मोलुस्कांचे कवच, मोलुस्का म्हणतात। अपृष्ठवंशीय प्राणी मोलुस्का। आणि शंखशास्त्राचा अभ्यास करणे म्हणजे कशाचा अभ्यास करणे? राज्यसेवा पूर्व 2023 हा प्रश्न आहे। मोलुस्कांचे कवच। मोलुस्का विषयीच परत एक प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आहे। प्रश्न क्रमांक 7। मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात। अ दिलेला आहे ते प्राणीसृष्टीमधील सर्वात दुसरा मोठा वर्ग आहेत। ब सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममितीय असतात। व ते फक्त जमिनीवरच राहतात। ड त्यांना मांसल पाय असतात। प्रश्न क्रमांक 7चं अचूक उत्तर आहे अ, ब, व आणि ड। कोणतं विधान बरोबर आहे? अ बरोबर आहे। ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे। सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममितीय असतात। आणि ड त्यांना मांसल पाय असतात। त्यांना काय असतात? मांसल पाय असतात। तर पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत। मिओसिसच्या टप्प्याचे योग्य क्रम लावायचे आहे। मिओसिसचा टप्पा दिलेला आहे, त्याचे योग्य क्रम लावायचा आहे। तर राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे। आणि मिओसिस म्हटलं की सर्वात प्रथम काय येते? लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस। तर हा पर्याय क्रमांक 3 लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, LZP D² असं म्हणतात त्याला। लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस। पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत। साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात? महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे। साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात? गेमेट
पोरिफेरा मध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? प्रश्न क्रमांक 9चं अचूक उत्तर आहे कशामुळे? आर्किओसाइट्स. पेरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होते? तर आर्किओसाइटमुळे तयार होते. प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत. वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पोषक तत्वाची आवश्यकता असते. खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही? प्रश्न क्रमांक 10चं अचूक उत्तर आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. वनस्पतींना काय विचारलाय? वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पोषक तत्वांचा आवश्यकता असते. खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकाचा संच नाही म्हटलाय? संच नाही विचारलेला. आपल्याला संच आहे असणार काय? बोरॉन, झिंक, मॅग्नीज पाहिजे, तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन, कोबाल्ट, निकेल, लोह हे सर्व पोषण घटकांचा संच आहे. परंतु नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हा संच नाही, आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषण घटकाचा संच नाही आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रोबायोटिक वर्गात मोडत नाही? कोणता सूक्ष्मजीव? ऑप्शन दिले आहे लॅक्टोबॅसिलस, बायफिडोबॅक्टेरियम, 3 स्ट्रेप्टोकोकस आणि 4 स्टॅफिलोकोकस. तर त्याचा पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे स्टॅफिलोकोकस. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. सॅलामँडर. सॅलामँडर काय आहे? अंडज सस्तन प्राणी. सॅलामँडर कुठे आहे? सॅलामँडर कशाला म्हणतात? एक मिनिट बघा. सॅलामँडर काय आहे? सॅलामँडर हा सरड्यासारखा दिसणारा उभयचर आहे. आणि का बरं? कारण तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. त्याच्या अंगावर श्लेष्मक ग्रंथी असल्याने ते कायम ओलसर असतात. आणि त्यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात. त्यांच्या बाह्यफलन होते म्हणजे अंडी घालतात ते. आणि हा वर्ग 3 गणात विभागला जातो: अपोडा, युराडेला आणि ॲनुरा. ठीक आहे. तर ही माहिती होती सॅलामँडरची. तर याचं अचूक उत्तर काय आहे बघा. सॅलामँडर कोण आहे? पर्याय क्रमांक तर सॅलामँडर काय आहे? शीतरक्ती. आताच आपण सांगितलं शीतरक्ती आहे तो. बदक चोचा काय? अंडसस्तन प्राणी आहे. आणि जडू काय आहे? सँग्विवोरस आहे. आणि पॅरामेशियम काय आहे? असममित आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. परत एकदा बघून घ्या. सॅलामँडर हा शीतरक्ती आहे. बदक चोचा अंडसस्तन प्राणी आहे. जडू आहे सँग्विवोरस. आणि पॅरामेशियम काय आहे? असममित. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. जरी आपल्याला सॅलामँडर माहिती आहे आणि बदक चोचा माहिती आहे त्याच्यावरून आपला आन्सर निघू शकते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 हेटेरोनेरिसमध्ये उर्वरित भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जनन ग्रंथी खंडास काय म्हणतात? संयुक्त घटकपूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. हेटेरोनेरिसमध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात त्या जनन ग्रंथी खंडास काय म्हणतात? तर त्या जनन ग्रंथी खंडास एपिटोक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे? संयुक्त गटकला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणता आहे? कटला हा मासा ऑस्टिकथाईज वर्गातील आहे. कोणत्या वर्गातील आहे? ऑस्टिकथाईज. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. पायथन मोलुरुस जोड्या जुडवा. नाना नाजा आणि वायपर रसिली, टायफ्लोप्स ब्रॉमिनास. तर काय आहे? पायथन मोलुरुस काय आहे? पायथन हा बिनविषारी आहे. त्याची शक्तीवरूनच तो त्याची शक्तीचं प्रदर्शनच हेच त्याचं विष आहे. म्हणजे तो बिनविषारी साप आहे तो. नाजा काय आहे? तर न्यूरोटॉक्सिक आहे. नाजा न्यूरोटॉक्सिक आहे. वायपर रसिली हा हिमोटॉक्सिक आहे. आणि टायफ्लोप्स
ब्रॉमिनॉस आहे. टायप्लोप्स ब्रॉमिनॉस अंध साप आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? ऑरेलियाच्या लार्वल स्टेजचा खालीलपैकी कोणता योग्य क्रम आहे? तर कोणता क्रम आहे? प्लायनुला, हायड्राक्ट्युबा आणि सायफिस्टोमा आणि इफिरा. फ्लॅन्युला, हायड्राट्युबा, सायफिस्टोमा आणि इफिरा. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? कंबाईन बीचा आहे. सरपटणारे प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यांचा संघ आहे तो? तर कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटियारा. आणि कासव, मगर, सॅलेमंडर आणि पाल सरपटणारे प्राणी आहेत. फक्त ब आणि ब आणि क नाही येत, तर फक्त बच येते. कासव कसं येणार? कासव, मगर, सॅलेमंडर हे तर चालतात ना, तर ते सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये नाही आहेत. सॅलेमंडर, सरडा, कासव, बेडूक हे सरपटणारे नाही आहेत. आणि पाल, साप, बेडूक, लोरीस, कासव, घडियाल, कॅमेन आणि टॉटियारा फक्त ब. प्रश्न क्रमांक 18 बघत आहोत. डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रायसोफिलाच्या मादीच्या डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रायसोफिलाच्या नराबरोबर संकरण झाले तर त्याच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रायसोफिलाच्या डोळ्याचा रंग कोणता असेल? राज्यसभेला विचारलेला हा प्रश्न होता आणि त्याचा रंग कोणता असणार? लालच असणार. बघा कोणता असणार? तर लालच रंग असणार त्याचा. प्रश्न क्रमांक 19 प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते? प्राणी वर्गाकरिता कोणती पायरी वापरली जाते? तर सृष्टी, सर्वात प्रथम सृष्टी, त्याच्यानंतर येतो संघ, त्याच्यानंतर येतो वर्ग, ऑर्डर, कुळ, जात आणि मग प्रजाती. सर्वात पहिले काय येणार? सृष्टी, त्याच्यानंतर येतो संघ, वर्ग, ऑर्डर, कुळ, जात आणि प्रजाती. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच अबोलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? कंबाईन गटकला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मरीन, सिडेंटरी, कोलोनियल, पॉलीमॉर्फिक विथ टू अल्टरनेशन ऑफ जनरेशन. पर्याय क्रमांक 4 ओबेलियाला लागू होतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. पेरिपेटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? कंबाईन गट पूर्व 2021चा प्रश्न आहे. पेरिपेटस मध्ये किती असतात पायाच्या? तर 14 आणि 43 जोड्या असतात. 14 आणि 43 जोड्या असतात. झुरडाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? कंबाईन गट पूर्व परीक्षेचा हा प्रश्न आहे आणि झुरडाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर हे जेनेरिक नाव बुरमेरिस्टर 1838 मध्ये यांनी ठेवलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो तर कोणता? ब्रायोफायटस. अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण कारण दिलेले आहेत. एकपेशीय प्राणी ज्यामध्ये ऊती आणि अवयव नाहीत. ब. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी आहेत. क. छद्मापदाचा वापर हालचालीसाठी करतो. ड. अंगावर छिद्रे असलेला प्राणी. तर काय त्याचं अचूक उत्तर? एकपेशीय आहे तो. नंतर सर्व प्राण्यामध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी आहे आणि क काय आहे? छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो. अंगावर छिद्र असलेला प्राणी का तो? नाही. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात आहे?
तर आशियाई सिंह, सिंह हे लिओ पर्सिका. पट्टेरी वाघ पॅन्थेरा टायग्रिस. भारतीय गेंडा रायनोसोरिस युनिकॉर्निस. थायमिन हरिण सर्वस इलदी. तर वरीलपैकी सर्व हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केलेला आहे? तर सर्वात पहिले कोणते प्राणी होते ते उभयचर प्राणी. सर्वात पहिले काय होते? उभयचर प्राणी होते. आणि ते कोणते प्राणी होते? सस्तन प्राणी होते. उभयचर आणि सस्तन प्राणी होते. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघत आहोत. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालील प्रमाणे आहे. तर कोणते आहे? कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणते आहेत ते? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. फक्त ब. पहिले काय तो? मोनेरा. त्याच्यानंतर प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. 5 किंगडम आहेत. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमेलिया. प्रश्न क्रमांक 28. जीवाणू खालीलपैकी डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. कंबाईन बीचा हा प्रश्न आहे. आणि पर्याय उत्तर आहे अ, ब आणि क. तिन्ही विधाने बरोबर आहेत. अ दिलेला आहे कोशिकावरील रिसेप्टर्स मध्ये बदल करणे. ब MDR पंप. क वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 29 बघत आहोत. स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होते. कंबाईन बी 2020चा हा प्रश्न आहे. स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होते. कशाची? पर्याय दिले आहे. आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. 2 विषाच्या निर्मितीनंतर श्लेष्मल पृष्ठभागाचे वसाहतीकरण केल्यामुळे. 3 स्थानिक विषाच्या निर्मितीनंतर जखमेचे किंवा गळूचे वसाहतीकरण केल्यामुळे. आणि वरील सर्व कारणांमुळे. तर कशामुळे? आधी तयार केलेल्या एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा होते. आधी तयार केलेले एंटेरोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. प्रश्न क्रमांक 30. समपृष्ठरोज्य प्राण्यामध्ये पेशीत आणि ऊतीत K+ आयनाची संहती आणि Na+ आयनाची संहती असते. कशी असते? K+ आयनाची संहती अधिक असते आणि Na+ आयनाची संहती कमी असते समपृष्ठरोज्य प्राण्यामध्ये. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या संज्ञाच्या प्रतिनिधीमध्ये शरीर रचना अत्यंत साधी व द्विपक्षीय समिती असते? तर कोणती? तर चपटकृमी प्लॅटीहेल्मिंथेस. साधी व द्विपक्षीय सममिती असते. प्रश्न क्रमांक 32. प्लॅटीहेल्मिंथेसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे. कशामध्ये? तर फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट प्राणी. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादी यामध्ये किती संलग्नता गट असतात? नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? नरमध्ये किती असते? तर नरमध्ये 12 असतात. 12 आणि मादीमध्ये सुद्धा 12 गट असतात. प्रश्न क्रमांक 34. शार्कबाबत योग्य तो पर्याय निवडायचा आहे. ए दिलाय अधर बाजूस मुख. बी जरायुज. सी सायक्लाइड खवले आणि कास्थिमय अंतकंकाल. तर ए बरोबर आहे. अधर बाजूस मुख आहे. जरायुज म्हणतात ते. आणि कास्थिमय अंतकंकाल. तर 34चं पर्याय क्रमांक ए, बी आणि डी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. झुरळ, मॉल्पिघियन नलिका आणि गांडूळ कंबाईन सीचा आहे हा प्रश्न. तर काय म्हणतात त्याला? काय म्हटले? वृक्कक म्हटले जाते त्याला. गांडूळ काय आहे? वृक्कक. प्रश्न क्रमांक 36. प्राण्यांच्या बाबतीत खालील काही विधाने दिलेली आहेत.
तर विधाने वाचून घेऊया. कंबाईन सीचा प्रश्न आहे हा 2019चा. आणि ए दिला आहे, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत. बी, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. सर्व कीटक परपोषी आहेत. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. तर सर्व कीटक परपोषी आहेत का? प्राण्यांच्या बाबतीत विचारलेला आहे. तर काय आहे? सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत. समपृष्ठरज्जू आहे. पृष्ठवंशीय म्हणजे जमिनीवरील सर्व, आणि समपृष्ठरज्जू म्हणजे त्याचे दोन भाग, समांतर भाग केले असतात. दोन भाग, जसे की मानव, बेडूक यांचे समांतर समपृष्ठरज्जू प्राणी आहेत हे. आणि सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात का? नाही, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडत नाही. कोंबडी नाही उडत. सर्व कीटक परपोषी असतात का? नाही, काही कीटक हे स्वयंपोषी सुद्धा असतात. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी असतात का? नाही, अमिबा कुठे आहे? मृदुकाय प्राणी आहे, पण तो कवचधारी आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे विधान कोणतं? फक्त ए बरोबर. विधान फक्त ए. प्रश्न क्रमांक 37 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळले? कंबाईन सीचा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे चपटेकृमी, प्लॅटीहेल्मिंथिस. इंद्रिय पातळीचे संघटन कोणत्या संघात? तर चपटेकृमी. इंद्रिय पातळीचे संघटन आढळले, प्लॅटीहेल्मिंथिस. प्रश्न क्रमांक 38. हिरव्या पिवळ्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना असे संबोधतात. तर 38चं अचूक उत्तर आहे झॅन्थोफायसी. हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना झॅन्थोफायसी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. म्युकोरेल्स या कवक वर्गीय वनस्पतींना असे म्हणून ओळखतात. तर म्युकोरेल्स या वनस्पतींना ब्लॅक मोल्ड्स म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 40. झुरळाच्या उदरामध्ये टरगाटी आणि स्टर्नायस यांचा खरा क्रम आहे. झुरळांच्या उदरामध्ये टरगाटीसाठी 10 आणि स्टर्नायससाठी 9. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कंबाईन बी प्रीचा हा प्रश्न आहे. अ दिलेला आहे, टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते. ब, फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. क, ॲक्नालोस्टोमा ड्युडेनला टेपजंत असेही म्हटले जाते. ड, नेरेस चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंदी जंत असे म्हणतात. तर कशाला म्हणतात? तर ब आणि ड हे त्याचे पर्याय क्रमांक आहे. फॅप्सिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते आणि नेरेस चिल्काएनिस हे सामान्यतः चिंदी जंत असे म्हणतात त्यांना. प्रश्न क्रमांक 42. अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. कोण? अंडी घालणारे सस्तन प्राणी प्रोटोथेरिया आहेत. अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणते आहे? प्रोटोथेरिया. प्रश्न क्रमांक 43. पचन क्रियेचा याच्यात अभाव असतो. कशात? पचन क्रियेचा अभाव असणारे प्राणी कोणते? टेपवर्म. प्रश्न क्रमांक 44. मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात? तर मावा किंवा तुडतुडे हे कोणत्या याच्यामध्ये मोडतात? ते हेमिप्टेरा या भागामध्ये, या ऑर्डरमध्ये गटात मोडतात ते. प्रश्न क्रमांक 45 आहे. ॲट्रोट्रॉप्स असे जीवाणू आहेत की जे ऑटोट्रॉप्स नावातच आहे. कोणते जीवाणू ऑटोट्रॉप्स कशाला म्हटलं जाते? तर ते स्वतः अन्न तयार करतात, ऑटोट्रॉप्स. प्रश्न क्रमांक 46. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. उडणारे मासे यांना एक्झोसिटस. उडणारे मासे. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील एक्झोसिटस या प्राण्यांना उडणारे मासे असे म्हणतात. ते उडत नाही, ते उड्या मारत असतात, परंतु असा भास होतो की ते उडणारे मासे आपण त्याला म्हणतो.
टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील एक्झोसिटस या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. कंबाईन बीफ 2017चा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 47 बघत आहोत. खालील शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? शुक्राणू निर्मितीचा प्रक्रियेचा कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणता आहे? स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट आणि स्पर्मॅटिड स्पर्म. 47चं अचूक उत्तर आहे स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट आणि स्पर्मॅटिड स्पर्म. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48. डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत. तर कोणते आहे? ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. प्रश्न क्रमांक 49 बघत आहोत. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? तर MPSC प्रीचा हा प्रश्न आहे. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? पर्याय क्रमांक 3. फोलास, पायला आणि कटलफिश. प्रश्न क्रमांक 50. देवमासा. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. देवमासाच्या बाबतीतची प्रश्न विचारलेला आहे. तो पाण्यात राहतो. देवमासा बरोबर तो अंडी देतो का? नाही देत. छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. तो उष्णरक्ती प्राणी आहे. तो उष्णरक्ती शीत रक्तीस आहे देवमासा. त्यामुळे 2 पर्याय असल्यामुळे त्याचं हॅशटॅग मध्ये उत्तर गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो? तर कोणता पर्याय दिलाय? पॉपलेट, बोंबील, मोरी आणि वाम. तर कोणत्या माशांचा पुच्छ असममित असतो? तर मोरी. प्रश्न क्रमांक 52 बघत आहोत. आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. तर कोणता? तर सरीसृप आणि पक्षी. प्रश्न क्रमांक 53. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर गणात मोजतात. कोणत्या गणात मोजले जातात ते? सॅलॅमँडर हे युरोडेला या गणामध्ये ते मोजले जातात. प्रश्न क्रमांक 48. खालील योग्य जोड्या जोडवायच्या आहे. दिलेला आहे लीच, ऑक्टोपस, डॉगफिश आणि स्टेगोसारस. तर काय आहे त्याचं? लीच, ॲनेलिडा. त्यावरूनच निघून जातं आपलं. लीच हे ॲनेलिडा आहे. तर ऑक्टोपस काय आहे? मोलुस्का. ऑक्टोपस हे मोलुस्का याच्यामध्ये येतं. डॉगफिश पायझिस आणि स्टेगोसारस काय आहे? रेप्टिलिया. स्टेगोसारस काय आहे? रेप्टिलिया. पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55. आदिवासी जीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक याचे अस्तित्व हा आहे? तर आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहद केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांचे अस्तित्व आहे? तर पर्याय क्रमांक रोमकी सिलियाटा. बृहद केंद्रक सिलियाटा. प्रश्न क्रमांक 56. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच कशाने कोणत्या वॉलने बनलेले असते? गोगलगाईचे कवच हे एकेरी सिंगल वॉलनी बनलेले असते. गोगलगाई माहिती आहे ना आपल्याला. गोगलगाईचे कवच हे सिंगलच असते. शंखासारखे असते ते गोगलगाईचे कवच. प्रश्न क्रमांक 57. जोड्या जोडवा. होलोटाईप, लॅक्टोटाईप आणि निओटाईप, आयसोटाईप. तर होलोटाईप म्हणजे काय होते की मूळ नॉमिनक्लेचर टाईप आहे. होलोटाईप म्हणजे काय आहे? तो मूळ आहे. आणि लॅक्टोटाईप, आयसो म्हटलं तर डुप्लिकेट. बघा, आयसोटाईप म्हणजे होलोटाईपचा डुप्लिकेट राहणार. तो आयसो म्हणजे डुप्लिकेट. होलोटाईप काय राहणार? मग आयसोटाईप. पर्याय क्रमांक 4. आयसोटाईप होलोटाईपचा डुप्लिकेट आहे. आणि होलोटाईप कशाला? मूळ नॉमिनक्लेचर टाईप आहे. आणि लॅक्टोटाईप कशाला म्हटले जाते? ज्यावेळी होलोटाईप लॅक्टो म्हणजे हरवला आणि न्यू म्हणजे नवीन, ज्यावेळी नॉमिनक्लेचर टाईप हरवतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? तर कस्तुरी मृग होता तो. की काळवीट होता? तर चितड होता तो. पर्याय क्रमांक 3.
चितळ या मृगाने, चितळ या हरणाने, चितळ होता तो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे? अरीय सममित असणारा कोणता प्राणी आहे? तारा मासा. खालील उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपातात असतात? कोणत्या संधिपातात असतात? प्रश्न क्रमांक 60. खेकडा दिलेला आहे, त्याचे वर्णन दिलेले आहे. स्पर्शिकांच्या 2 जोड्या असतात. वृत्तावरील संयुक्त नेत्र असते. श्वसनासाठी कल्ले असतात आणि मौखिक उपांगाच्या 3 अधिक जोड्या असतात. 3 वा अधिक जोड्या असतात. तर खेकड्याबद्दल ही गुणधर्म दिलेले आहे खेकड्याचे. प्रश्न क्रमांक 61. सॅलामँडर या प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? STI प्रीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि कोणता प्राणी आहे तो? एव्ज. एव्ज येते का कुठे? एव्ज कसा येणार? तो उभयचर प्राणी वर्गात येतो तो. सॅलामँडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? कोणता आहे तो? उभयचर प्राणी वर्ग. प्रश्न क्रमांक 61. उभयचर प्राणीवर्ग. सॅलामँडर काय आहे तो? उभयचर प्राणीवर्ग आहे. पर्याय दिले होते एव्ज, सस्तन प्राणीवर्ग, उभयचर प्राणीवर्ग आणि सरीसृप. तर काय 61 उभयचर प्राणीवर्ग. प्रश्न क्रमांक 62. सिल्व्हर फिश साधारणपणे कशासोबत आढळतात? सिल्व्हर फिश कशासोबत आढळतात? प्रश्न क्रमांक जुनी पुस्तके. सिल्व्हर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत? जुन्या पुस्तकासोबत आढळतात. प्रश्न क्रमांक 63. शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी होय. शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय. तर कोणता? 4 सॅलामँडर हा उभयचर. आता शेपूट आणि पाय आहेत त्याला. प्रश्न क्रमांक 64. डॅश आणि डॅश यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्याचा उपयोग होतो. काय आहे त्याचं उत्तर? नॉस्टॉक आणि ॲनाबिना. प्रश्न क्रमांक 65. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? STI प्री 2014चा हा प्रश्न आहे. सिल्व्हर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतो व कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष असते. तर काय त्याचं अचूक उत्तर? 4. व दोन्ही पर्याय योग्य नाही आहेत. 15 वर्ष कुठे? तर त्याचं आपण थोडंसं स्पष्टीकरण बघूयात. सिल्व्हर फिश हा मत्स्य वर्गात मोडत नाही, तर तो एक कीटक आहे. सिल्व्हर फिश तो आर्थ्रोपोडा संघातील कीटक वर्गात मोडतो. त्याचा गण थॅसॅनॉप्टेरा आहे. तो जुन्या पुस्तकासोबत आढळतो आणि कुत्र्याचे आयुष्य जास्तीत जास्त 16 ते 18 वर्षे आहे. म्हणून दोन्ही विधाने अयोग्य आहेत. 16 ते 18 वर्ष आहे कुत्र्याचे आयुष्य. प्रश्न क्रमांक 66 बघत आहोत. पुढील 2 विधानातील कोणते विधान योग्य आहे? तर दिला आहे मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असते. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते. प्रश्न क्रमांक 66 आहे. त्याचं पर्याय क्रमांक 2 केवळ ब हे योग्य आहे. केवळ ब हे योग्य त्याचं उत्तर आहे. सर्पामध्ये 4 कप्पे हृदय असते. तर मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वाधिक विकसित असतात. त्याचे हृदय 2 कप्प्यांनी बनलेले असते. एकेरी रक्तभिसरण संस्था आढळते आणि हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. काहींना पूर्णपणे कास्थीमय अंतकंकाल उदाहरणार्थ डॉगफिश, तर काहींना अस्थिमय व कास्थीमय अंतकंकाल असते उदाहरणार्थ रोहू. आणि हृदयाला किती असतात? उभयचर 3. पायसेस मासे यांना 2 असतात. सरीसृप साप रेप्टिलियाला 3 असतात. सस्तन प्राणी पक्षी यांना 4 कप्पे असतात आणि झुरडाला 13 कप्पे असतात. तर सर्पामध्ये 4 कप्पी, सस्तन प्राणी आणि पक्षी. केवळ ब योग्य आहे. सर्पामध्ये 4 कप्पी असतात. सस्तन प्राणी आहे ना तो. प्रश्न क्रमांक 67. एक मिनिट. द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खाली कोणती पद्धती चुकीची आहे?
कोणती पद्धत चुकीची आहे? एक दिलाय द्विपाद नाम तिरके मुद्राक्षराप्रमाणे लिहितात बरोबर. जातीवाचक नाम व जाती वर्ग नाम या दोन्ही नामाची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. नाही. कसे मोठ्या लिपीच्या सुरुवात कशी होणार त्याची? जातीवाचक नामाने चुकीची विचारलेली आहे आपल्याला. चुकीचं काय? जातीवाचक. हे दोन्ही नाम कसे त्यांचं मोठ्या लिपीच्या अक्षराने कसे करणार आहेत? 3. जातीवाचक नामानंतर जाती वर्ग नाम येते बरोबर. आणि द्विपाद नाम पद्धती जाती वर्ग नाम निरपवाद असते. नाही. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? प्लॅटिपस. प्लॅटिपस एकिनाडा ही अंडी घालणारी सस्तन प्राणी आहे. एकिनाडा आणि प्लॅटिपस. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? आताच बघितलं आपण. कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर मगर. मगर या प्राण्याचे 4 कप्प्याचे असते, कारण मगर हा सरीसृप सरपटणारा वर्गात मोडला असला तरी त्याचे हृदय 4 कप्प्याचे असते. आणि शार्क मासा हा मत्स्य वर्ग, त्याचे 2 कप्पे असतात. आणि पाल याचे 3 कप्पे, तर बेडूक उभयचर आहे त्याच्या हृदयात 3 कप्पे असतात. 4 कप्पे कशामध्ये असतात? मगर. प्रश्न क्रमांक 70. अनियत तापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 1 दिलाय रक्त गोठलेले असते, 2 रक्त थंड असते, आणि 3 शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते, आणि 4 शरीराचे तापमान स्थिर असते. तर काय? शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते. आपले सुद्धा बदलते का? शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा प्रमाणे बदलते ना? हां. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? मच्छर, माशी, स्पायडर, ढेकूण. तर कीटक वर्गात न येणारा प्राणी कोणता आहे? कोळी. कीटक वर्गात येतो का? नाही. प्रश्न क्रमांक 72. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? हृदय सर्वात मोठे असणारा प्राणी कोणता? जिराफ. बघा, उंच आहे जिराफ. प्रश्न क्रमांक 73. विंचू हा कसा प्राणी आहे? अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा. कसा आहे तो प्राणी? तर पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे विंचू. प्रश्न क्रमांक 74. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? गांडूळ हा प्राणी ॲनेलिडा. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? उडणारा आणि सस्तन असणारा प्राणी कोणता आहे? वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 76. स्पायरोगायरा शेवाळ आहेत, तो कोणते? स्पायरोगायरा हे कोणते? हरित शेवाळ. स्पायरोगायरा हे हरित शेवाळ आहे. आणि गोगलगाय मोलुस्का ह्या संघात मोडते. अशा पद्धतीने आपण प्राणी वर्गीकरण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे वनस्पतीशास्त्र. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.